सर्वांना क्रांतिकारी जय भीम, लाल सलाम, जय लहुजी. मित्र हो, आज आपण या फेसबुक लाईव्ह मध्ये आलेलो आहोत. सत्यशोधक न्यूज पोर्टल माध्यमातून आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पुरोगामी विचार मंच नाशिक या विचार करणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून आपण सर्व एकत्र आहोत. आज चर्चेला घेतलेला विषय महत्वाचा, साहित्य सम्राट सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या बदनामीच्या षडयंत्रामागील कारणे या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, अभ्यासक, संशोधक माननीय डॉक्टर बाबूराव गुरव सर, त्याचबरोबर लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि अण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक माननीय गोपाल खुडे सर, मुक्ता साळवे साहित्य संघाचे अध्यक्ष, त्याचबरोबर सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक आमचे मित्र आणि महाराष्ट्रातील प्रबोधनकार, परिवर्तनवादी चळवळीचे नेते माननीय सचिन बगाडे सर, या त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक वेगळा सांस्कृतिक प्रवाह निर्माण केलेला आहे असे समतावादी सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा समता प्रवाहाचे संपादक आणि शिवशाहू महाविद्यालय सरोड येथील प्राध्यापक आमचे मित्र डॉक्टर प्रकाश नाईक सर, या सर्वांचं या ठिकाणी मी पुरोगामी विचार मंच नाशिकच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. बांधवांनो, ही चर्चा या ठिकाणी आज करण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दलची बरीचशी चर्चा सुरू झालेली आहे. त्यांनी अण्णाभाऊंच्या साहित्याचा सर्वप्रथम अभ्यास केला, संशोधन केलं आणि पीएचडी केली असे बाबूराव गुरव सर या ठिकाणी आहेत. सर्व विचारवंत या ठिकाणी जे काही मोठे आलेले आहेत त्या सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहे की मुद्दाम होऊन जाणीवपूर्वक अण्णाभाऊंची जी प्रतिमा आहे ही अस्सल प्रतिमा, या अस्सल प्रतिमेवर उरखडे ओढण्याचं आणि उलट सुलट संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. विशेषतः अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीला प्रारंभ झाला आणि या उपट सुभांच्या काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठला आणि आपण पाहत आहोत की अण्णाभाऊंच्या एकूणच जीवन चरित्राबद्दल काहीतरी उलट सुलट निर्माण करायचं आणि त्यातून वादळ निर्माण करायचं असं एक सुरू आहे. त्यामध्ये आपण पाहिलं असेल की गेल्या या जन्मशताब्दीच्या सुरुवातीलाच अण्णाभाऊंनी मोर्चा काढला होता की न काढला होता, किंवा अण्णाभाऊंचं शेवटचे दिवस कसे गेले, या इथपासून ते अगदी अलीकडच्या काळामध्ये अण्णाभाऊ हे धार्मिक होते किंवा अण्णाभाऊंची तुलना केवळ सावरकरांशीच होऊ शकते, अशा प्रकारच्या अत्यंत भंकस आणि अत्यंत खोट्या, निखालस खोट्या अशा वावड्या उठवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये पद्धतशीरपणे सुरू झालेलं आहे. आणि म्हणून या निमित्तानं अण्णाभाऊ साठे हे खरंच धार्मिक होते का, किंवा अण्णाभाऊंची तुलना सावरकरांशी होऊ शकते का, या बाबतीमध्ये आमचे विचारवंत काय विचार करतात. अण्णाभाऊंना महामानवांच्या यादीमध्ये सुद्धा त्यांचा समावेश आधी न करणं आणि पुन्हा नंतर करणं, किंवा अण्णाभाऊंना भारतरत्न देण्यामध्ये प्रचंड विलंब करणं, या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांच्या समोर घडत आहेत. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ज्यांचं सर्वांग सुंदर असं योगदान होतं, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र स्थापन केला,
ज्यांनी कामगार घडविला, ज्यांनी कामगार लढविला, असे सत्यशोधक विचारवंत कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दलच जे काही अशा प्रकारच्या वावड्या उठवण्यात आल्या, जाणीवपूर्वक अण्णाभाऊ धार्मिक होते, अण्णाभाऊंची तुलना सावरकरांशी करता येते, अशा प्रकारे अण्णाभाऊंची ही एक प्रकारे बदनामी करण्याचं षडयंत्र ते कोण रचतंय आणि त्यामागे काय नेमकी त्यांची कारण आहेत, याबद्दलची चर्चा अतिशय गांभीर्यानं आपण आज करणार आहोत. तर सर्वप्रथम या चर्चेमध्ये मी आमंत्रित करतो आहे समतावादी सांस्कृतिक चळवळीचे उपाध्यक्ष आणि आमचे मित्र, संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक, संपादक, प्राध्यापक डॉक्टर प्रकाश नाईक सरांना. आपण आपलं मत या निमित्तानं परखडपणे व्यक्त करावं. प्राध्यापक प्रकाश नाईक. आजच्या या चर्चेचा विषय आहे की सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या बदनामीचं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्रा पाठीमागची कारणं कोणती आहेत. निश्चितपणानं अण्णाभाऊ साठे हे जे प्रतीक आता उभं राहतंय आणि पुढं समाजामध्ये रुजतंय, तर यामुळं निश्चितपणानं या देशातले जे काही संविधान विरोधक आणि धर्मनिरपेक्षतेचे विरोधक आहेत, ही जी काही विचार छावणी आहे, या विचार छावणीमध्ये आता खळबळ माजलेली आहे. कारण अण्णाभाऊंचं प्रतीक घेऊन या राज्यातलाच नव्हे तर या संपूर्ण देशभरातला जो काही सर्वहारा वंचित वर्ग आहे, तो वंचित वर्ग आपल्या मुक्तीची भाषा बोलायला लागलेला आहे. आणि जात पितृसत्ताक व्यवस्था जी आहे, जी वर्ण व्यवस्थेचं समर्थन करते, जी संविधानाला विरोध करते, अशा सगळ्या विचार छावणीला नेस्तनाबूत करण्याचं एक मोठं स्वप्न आज अण्णाभाऊंचं हे प्रतीक घेऊन हा या देशातला सगळा बहुजन समाज, उपेक्षित समाज, वंचित समाज, सर्वहारा समाज हे सगळे समुदाय आज संघर्षाची परिभाषा बोलायला लागलेली आहे. आणि निश्चितपणानं हे जातीयवादी आणि धर्मांधांच्या डोळ्यामध्ये खुपायला लागलेलं आहे. स्वाभाविक आहे की सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंना एका धार्मिक विचारामध्ये बंदिस्त करणं किंवा सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंची तुलना ही हिंदुत्ववादी छावणी किंवा ज्याला आपण जात पितृसत्ताकवादी व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेच्या समर्थकांशी करणं, यातून समाजामध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आणि यातून जो अण्णाभाऊंच्या विचारांची प्रेरणा घेऊन जो समुदाय संघटित होताना दिसतोय, त्यांच्यामध्ये एक कन्फ्युजन, एक संभ्रमावस्था निर्माण करायची, या समाजाला भ्रमिष्ट करायचं, अशा प्रकारचं हे एक षडयंत्र आहे. हे षडयंत्र जे कोणी रचतायत ते निश्चितपणानं अण्णाभाऊंची बदनामी करतायत. कोणत्याही तथ्याच्या आधारे किंवा वास्तवाच्या आधारे ही मांडणी होताना दिसत नाहीये. तर या पाठीमागं सरळ सरळ या देशामध्ये जे काही आज एकत्रित येणारे लोक आहेत अण्णाभाऊंचं प्रतीक घेऊन, कसं आहे की सर्वात महत्वाची सांस्कृतिक सत्ता आहे, ज्या म्हणजे सांस्कृतिक गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. राजकारण आणि इतर काही सामाजिक परिवर्तन या नंतरच्या गोष्टी आहेत, पण जेव्हा सांस्कृतिक प्रतीक ज्यावेळेला समाजामध्ये रुजू पाहतात त्यावेळेला त्या देशामध्ये असे सर्वहारा वंचित समुदाय एक क्रांती करू शकतात, असा एक शक्यता असते. आणि ही शक्यता जर आपल्याला मोडून काढायची असेल तर अण्णाभाऊंच्या सारख्या महामानवाला, अण्णाभाऊंच्या सारख्या समतेच्या अंगानं विचार मांडलेल्या महानायकाला बदनाम करणं, त्यांचा एक विकृत इतिहास पुढे आणणं आणि समाजाला त्यांची प्रेरणा स्वीकारणाऱ्या समुदायाला भ्रमिष्ट करणं, अशा प्रकारचं हे षडयंत्र आहे. आणि निश्चितपणानं हे जे कोणी षडयंत्र रचत आहेत त्यांचा आपण सगळ्यांनी निषेध करायला पाहिजे. या चॅनेलच्या माध्यमातून असे प्रयत्न करणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो की अण्णाभाऊंचा खरा इतिहास पुढे आणण्याऐवजी त्या इतिहासाची मोडतोड करायची, तो इतिहास विकृत पद्धतीनं पुढे आणायचा आणि समाजामध्ये पुन्हा भेदाची बीजं रोवायची, हे यांचं षडयंत्र आहे. आणि हे निश्चितपणानं या देशातल्या सर्वहारा वंचित समुदायाच्या ऐक्याला बाधक ठरणार आहे. त्यामुळं या देशातल्या सगळ्या विचारवंतांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी खऱ्या अर्थानं हा अण्णाभाऊंचा खरा इतिहास समाजापुढे मांडण्याची गरज आहे. आज इथं डॉक्टर बाबूराव गुरव सर आहेत की ज्यांनी पहिल्यांदा अण्णाभाऊंच्या वरती अकॅडमिक पातळीवरचं पहिलं संशोधन केलं आणि त्यामुळे अण्णाभाऊंच्या विचारांची, तत्वज्ञानाची आणि त्यांच्या इतिहासाची खऱ्या अर्थानं एक चांगली चर्चा झाली. आणि आज त्याची फळं अशी दिसत आहेत की गेल्या एक 20-25 वर्षामध्ये, साधारणतः 21व्या शतकामध्ये अण्णाभाऊंच्या विचारांची, तत्वज्ञानाची एक नव्यानं मांडणी होते आणि सर्वहारा वर्गाच्या मुक्तीचा एक तत्वज्ञान म्हणून अण्णाभाऊंच्या तत्वज्ञानाला आज मान्यता मिळते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरती अण्णाभाऊंच्या विचारांचा अभ्यास होतोय आणि केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जगभरातील सगळे शोषितांच्या चळवळी अण्णाभाऊंना प्रेरणास्थान मानायला लागलेली आहेत. आणि निश्चितपणानं हे जे काही
जात पितृसत्ताक व्यवस्थेचे समर्थक असणारे लोक आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये हे खुपतंय आणि त्यांना हे अडचणीचं वाटायला लागलंय. भविष्यामध्ये हा समाज जर अण्णाभाऊंची प्रेरणा स्वीकारून एकत्र येत असेल तर आपल्या सांस्कृतिक सत्तेला, सत्ता वर्चस्ववादाला मोठ्या प्रमाणावरती श बसू शकतो. या भावनेतून हे कुटील षडयंत्र रचण्याचं काम सुरू आहे असं मला वाटतं. आणि यासाठी सगळ्याच विचारवंतांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी, विशेषतः कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊंच्या सोबतच सर्व महामानवांचा खरा इतिहास, की जो आज विकृत आणि मोडतोडीच्या माध्यमातून जो पुढे आणला जातोय, तो खरा इतिहास आपण समाजासमोर आणला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद प्रकाश नाईक सर. अतिशय मूलगामी असं चिंतन आपण या निमित्ताने केलेलं आहे. अण्णाभाऊ ही आता केवळ एक व्यक्ती राहिलेली नाही. अण्णाभाऊ हा एक मुक्तीचा विचार झालेला आहे आणि या मुक्तीच्या विचाराला कशा प्रकारे डायव्हर्ट करण्याचं एक षडयंत्र जाणीवपूर्वक पद्धतशीरपणानं ही व्यवस्था रचली आहे. अण्णाभाऊंचं प्रतीक घेऊन एक समूह हा पुढे येतो आहे, जो मानव मुक्तीचं गीत गातो आहे. हा समूह जात आणि वर्ग आणि लिंग हे सगळे भेदभाव नाकारतो आहे आणि मानव मुक्तीच्या दिशेनं झेपावतो आहे. हेच इथल्या व्यवस्थेच्या दुःखाचं, व्यवस्थेच्या पोटसुळाचं मुख्य कारण आहे. ही आपण केलेली मांडणी अतिशय नीटस आणि स्पष्ट आहे. त्याचबरोबर खरं म्हणजे अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये धडधडीत खोटेपणानं असा प्रचार होत असताना की अण्णाभाऊ धार्मिक होते. वास्तविक पाहता अण्णाभाऊ आयुष्यभर त्यांचा विचार जो आहे हा एकतर कम्युनिस्ट म्हणजे डावा विचार जो आहे त्यांच्या जगण्याचा हा आधार होता. आणि त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर हाही विचार अण्णाभाऊंच्या जगण्यामधून, त्यांच्या कथांतून आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अण्णाभाऊंनी आयुष्यभर जे काही लोकनाट्य लिहिली, पोवाडे लिहिले, यामधून त्यांचा डावा विचार दिसतोय आपल्याला, म्हणजे वर्गवादी विचार त्यांचा दिसतो आहे. आणि अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यांतून हा फुले शाहू आंबेडकरी विचार प्रामुख्याने आपल्याला दिसतोय. रणपंडित शिवराय शिकवून गेले असं अण्णाभाऊ म्हणतायत. अण्णाभाऊंच्या पोवाड्यामधून शिवाजी महाराज, त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेबांचा विचार जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव हा आलेला आहे. अगदी धडधडीतपणानं अण्णाभाऊंनी धार्मिकता नाकारली. कारण अण्णाभाऊंचा मार्क्स जो असा म्हणतो की धर्म ही आफूची गोळी आहे, आणि असं असताना सुद्धा अण्णाभाऊ धार्मिक होते असं म्हणणं, तेही साध्या सुद्धा नाही तर एका संघटनेच्या प्रमुखानं म्हणणं आणि त्या गोष्टीवर कुठेही फारशी चर्चा न होणं, ही खरं म्हणजे अतिशय मनाला लागणारी अशी गोष्ट होती. आणि म्हणून आपण या माध्यमातून जो निषेध नोंदवलेला आहे तो मला असं वाटतं की या व्यवस्थेला ती एक चपराक आहे. निदान यापुढे तरी अण्णाभाऊंच्या बद्दल बोलताना या कुणीही 7 वेळेस विचार केला पाहिजे, अशा प्रकारचं आपलं हे अतिशय परखड आणि स्पष्ट वक्तव्य होतं. धन्यवाद प्रकाश नाईक सर. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे सचिन बगाडे दादांना. सचिन बगाडे यांचं संपूर्ण आयुष्य आतापर्यंत हे डाव्या कामगार चळवळीमध्ये गेलेलं आहे. त्यांनी विद्यार्थी दशेमध्ये आंदोलन केलेले आहेत. शरद पाटलांच्या सोबत राहून त्यांनी काम केलेलं आहे. आणि दलित युवक आंदोलन ते सत्यशोधक बहुजन आघाडी हा त्यांचा प्रवास जो आहे हा अतिशय क्रांतिकारी एक मार्गदर्शक असा प्रवास त्यांनी केलेला आहे. तर मी आपला अधिक वेळ घेता या ठिकाणी सचिन भाऊंना आमंत्रित करतोय. अण्णाभाऊंच्या बदनामीच्या षडयंत्रामागे जशी ही व्यवस्था आहे तशीच आपल्याही म्हणजे आपल्या खांद्यावर बंदूक ठेवणारी अशीही काही लोक आहेत ज्यांनी जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचलेलं आहे, तेही आपल्याला पाहायला मिळतं. मागे म्हणजे अण्णाभाऊंच्या जी महामानवांची जी यादी आहे शासनाची, केंद्र सरकारची, त्याच्यामध्ये अण्णाभाऊंचा उल्लेख न करणं आणि पुन्हा अण्णाभाऊंचा त्यामध्ये समावेश केल्याचा दाखला देणं, हे अतिशय सगळं काही चुकीचं झालेलं आहे. दरम्यान या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी माननीय ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक अभ्यासक, लोकसाहित्याचे गाड्या अभ्यासक आणि अण्णाभाऊंच्या लोकनाट्याचे अभ्यासक, अण्णाभाऊंच्या समग्र साहित्याचे अभ्यासक माननीय सोपान दादा खुडे, अध्यक्ष मुक्ता साळवे साहित्य परिषद यांचे मी स्वागत करतो आणि सचिन बगाडे सरांना विनंती करतो की आपण आपलं मत या ठिकाणी मांडावं.
माननीय सचिन बगाडे सर. साधारणतः इथल्या शासन व्यवस्थेकडून अण्णाभाऊंची जी सातत्यानं मागच्या काही दिवसामध्ये बदनामी केली जात आहे, तर त्या बदनामीच्या संदर्भानं पुरोगामी विचार मंच नाशिक यांनी आजचा जो परिसंवाद आयोजित केलेला आहे, तर साधारणतः आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या विषमतावादी व्यवस्था जी आहे, त्या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये समतेचा विचार व्यवहार करणारे आणि शोषित वंचितांचा बाजू घेऊन लढणारे जे जे महामानव झालेले आहेत, तर त्या महामानवांच्या संदर्भामध्ये ही व्यवस्था त्यांचा विचार व्यवहार हा तळागाळापर्यंत पोहोचू नये यासाठी विविध माध्यमातून सातत्यानं प्रयत्न करत असते. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून सुरुवातीला त्या महामानवाला अनुलेखाने मारायचं, त्याच्यानंतर अनुलेखाने मारता येत नसेल आणि अनुलेखाने न मारता येत नसताना सुद्धा त्या महापुरुषांचे विचार जर लोकांमध्ये पसरत असतील, लोक उभं राहत असतील, तर त्या महापुरुषांच्या विचारांमध्ये सरमिसळ करणे, त्या संभ्रम तयार करणे किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी जो विरुद्ध छावणीतला व्यक्ती असेल त्याच्या विचारांशी बरोबरी करणे, तुलना करणे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्नशील असतात. किंवा मग काहीच जर नाही झालं तर त्या महापुरुषाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जायचं आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांची बदनामी करायची आणि कुजबूज मोहीम राबवायची, की ज्याला ब्राह्मणी व्यवस्था ही पूर्णपणे त्या तत्वाचा जास्त आधार घेत असते, की सर्वच बहुजन महामानवाबद्दल कुजबूज मोहीम राबवायची, म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बदनामी करायची. अशा वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत सर्वच महापुरुषांचे विचार आणि व्यवहार हे तळागाळापर्यंत पोहोचू नये यासाठी व्यवस्था प्रयत्नशील असते. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आपण सर्वांनीच पाहिलं असेल की राजमाता जिजाऊंची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा बदनामी करण्याचा प्रयत्न केला, छत्रपती संभाजीराजेंचा बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि सर्वच महापुरुषांची बदनामी करणे, विचारांमध्ये सरमिसळ करणे किंवा त्या महामानवांचं क्रांतिकारकत्व कमी करणे, म्हणजे त्यांना क्रांतिकारक म्हणण्याच्या ऐवजी त्यांना समाज सुधारक म्हणणे, अशा वेगवेगळ्या पातळीवरती त्या महामानवांचं विचारांची आणि त्यांची क्रांतिकारकत्व कमी करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊंच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर अण्णाभाऊ साठे हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जात वर्ग स्त्री दास्यांताचा विचार व्यवहार जगलेले आहेत. म्हणजे त्यांच्या विचार व्यवहारामध्ये संपूर्ण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तडजोड कधीही केली नाही आणि भौतिक सुखापासून अलिप्त राहिले, परंतु त्यांनी त्यांच्या तत्वाशी अजिबात तडजोड केली नाही. आणि असे असताना अण्णाभाऊ साठे एक अण्णाभाऊंच्या प्रतीकाच्या भोवती एक समूह उभा राहू शकतो, हे इथल्या ही व्यवस्था चालवणारी जी मंडळे असतात ती व्यवस्था चालवत असतात, पण व्यवस्था चालवत असताना व्यवस्थेच्या पुढचं त्यांचं निरीक्षण असतं. त्यामुळे कोणत्या प्रतीकाच्या भोवती कोणता समूह उभा राहू शकतो त्यांचं निरीक्षण असल्यामुळं त्यांनी अण्णाभाऊ साठेंचं पहिल्या टप्प्यामध्ये अण्णाभाऊ साठे त्यांनी हात लावायचा प्रयत्न केला नाही, तर अण्णाभाऊ साठेंना हात लावणे म्हणजे त्यांचा हात भाजण्यासारखी परिस्थिती होती, कारण अण्णाभाऊ साठे डायरेक्ट कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर मेंबर होते. आणि मग अण्णाभाऊंच्या विचारांमध्ये सरमिसळ कशी करणार, अण्णाभाऊंना हात कसा लावणार, म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये अण्णाभाऊंना त्यांनी अनुलेखाने मारण्याचा प्रयत्न केला. अनुलेखाने मारणे म्हणजे त्या व्यक्तीविषयी चर्चाच घडवून आणायची नाही, म्हणजे बाजूनी पण करायची नाही आणि विरोधात पण करायची नाही. म्हणजे अनुलेखाने मारलं की व्यक्ती मोठा होण्यापासून त्याला रोखलं जातं. असं पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी अण्णाभाऊंना अनुलेखाने मारण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये भारतीय विचार साधनाजी संघाच्या पुस्तकं प्रसारित करणारी एक संस्था आहे पुण्यामध्ये, त्यांनी एक पुस्तिका काढली सुह जोशी नावाच्या व्यक्तीने. तर त्यांनी अण्णाभाऊंच्या चरित्राच्या संदर्भात पुस्तिका काढली आणि त्या पुस्तिकेचा निष्कर्ष काय आहे, तर त्या पुस्तिकेचा निष्कर्ष की अण्णाभाऊंनी
साम्यवादाला सोडचिठ्ठी दिली. म्हणजे अण्णाभाऊ साठे जे अण्णाभाऊंचं जे व्यक्तिमत्व उभं राहिलं, तर निरक्षर असलेले अण्णाभाऊ साठे औपचारिकरित्या कोणत्याही प्रकारचं शिक्षण न घेतलेले अनौपचारिक शिक्षणामध्ये अण्णाभाऊंनी प्रावीण्य मिळवलं आणि कथा कादंबऱ्या साहित्य निर्माण केलं. आणि ते केवळ कथा कादंबऱ्या भारंभार निर्माण नाही केलं, तर त्याच्या मागे एक दृष्टिकोन होता की जो दृष्टिकोन आज शोषित वंचितांची बाजू घेणारा आणि विषमतावाद्यांच्या विरोधात उभा राहणारा दृष्टिकोन अण्णाभाऊंचा होता. आणि त्या दृष्टिकोनातून अण्णाभाऊंनी साहित्य निर्माण केलं. म्हणून हे अण्णाभाऊंचा विचार आणि व्यवहार तिथल्या व्यवस्थेला पचणारा नव्हता. आणि ह्या अण्णाभाऊंच्या विचार व्यवहारावरती एक समूह जर उभा राहिला तर तो समूह हा क्रांतीप्रवण होऊ शकतो. म्हणून अण्णाभाऊंना या विचार प्रवाहापासून अलिप्त ठेवायचं म्हणून त्यांनी काय केलं की अण्णाभाऊ साठेंनी साम्यवादाला सोडचिठ्ठी दिली. अशा पद्धतीचं एक विधान करून त्या पुस्तकामध्ये लिहिलं. आणि अण्णाभाऊंची प्रतिमा लोकशाहीर साहित्य सम्राट अशा पद्धतीची उभी केली. ती करणं म्हणजे काही चुकीचं नाही, परंतु जो एक क्रांतिकारकत्वाचा जो गाभा आहे तो गाभ्यापासून क्रांतिकारकत्व अण्णाभाऊंचं कमी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. आणि नंतर त्याच्या पुढचा टप्पा तो एक वेगळा विषय ठरेल की वेगळं प्रतीक उभा करणे वगैरे पर्याय उभा करणे. परंतु नंतर अलीकडच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर मध्यंतरी मुंबईला अण्णाभाऊंच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. आणि अण्णाभाऊंच्या पुस्तकाचं प्रकाशन करत असताना अण्णाभाऊंची तुलना सावरकरांशी केली. तर अण्णाभाऊंची तुलना सावरकरांची करत असताना त्याच्या मागचं राजकारण सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये जो अण्णाभाऊंचा प्रतीक मानणारा जो एक मातंग समूह आहे तर तो मातंग समूह आज हा क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असताना आपल्याला दिसत आहे. आणि हा सहभागी होत असताना पुढचा टप्पा म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये अनुलेख्याने मारलं, नंतर त्यांनी त्याच वेळेस सांगितलं की अण्णाभाऊंनी साम्यवादाला सोडचिठ्ठी दिली. आणि दुसरा टप्पा की जो थोडासा प्रगल्भतेकडे जाणारा असतो की दुसऱ्या टप्प्यामध्ये काय केलं जातं की त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सरमिसळ केली जाते किंवा एक बदनाम झालेला त्यांच्या छावणीतला व्यक्ती की त्या व्यक्तीची तुलना आपल्या मानवाची करायची, म्हणजे त्यांचं मोठेपण वाढवायचं आणि आपल्या महापुरुषाचं उंची कमी करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून मग अण्णाभाऊंची तुलना ज्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हटलं, त्या सावरकरांशी अण्णाभाऊंची तुलना करायची. म्हणजे एका बाजूला सावरकरांना सर्व बहुजनांमध्ये सावरकरांचं काय कर्तृत्व होतं हे उघड झालेलं आहे आणि सावरकर बदनाम झालेले आहेत. अशा कालखंडामध्ये अण्णाभाऊंच्या प्रतीकाच्या सोबत अण्णाभाऊंच्या सोबत सावरकरांची तुलना करायची. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांचा जो दुहेरी डाव असतो की सावरकरांची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न करणे आणि क्रांतिकारक छावणीपासून तोडून अण्णाभाऊंना सावरकरांच्या बरोबरीने आणणे हा त्याच्या मागचा हेतू असतो. परंतु अण्णाभाऊंचा विचार आहे, व्यवहार आहे, तो आज अनेक वर्षाच्या कालखंडानंतर मातंग कम्युनिटीमध्ये असेल किंवा इतर सर्व शोषित वंचितांनी अण्णाभाऊंचा जो खराखुरा विचार व्यवहार आहे की जो 7 वर्ग स्त्री दास्यांताचा आहे तो अवगत करण्याला सुरुवात केलेली आहे. आणि आज अण्णाभाऊंच्या विचारांमध्ये सरमिसळ करणे किंवा अण्णाभाऊंचं ब्राह्मणीकरण करणं हे इथल्या व्यवस्थेला सहजासहजी शक्य राहिलेलं नाही. आणि ज्या वेळेस मोहन भागवतांनी अण्णाभाऊंची तुलना सावरकरांशी केली त्यावेळेस आपण संपूर्ण महाराष्ट्र पाहिला असेल, मातंग कम्युनिटीज नव्हे तर आंबेडकरी चळवळ असेल, डावी चळवळ असेल, अशा सर्व पुरोगामी विचारांच्या पक्ष संघटना कार्यकर्त्यांनी मोहन भागवतांच्या या कृतीचा निषेध केला आणि दाखवून दिलं की अण्णाभाऊंच्या विचारांमध्ये सरमिसळ केलेली आम्ही खपवून घेणार नाही. आता आम्ही फुलेशाहू आंबेडकरांच्या अण्णाभाऊंच्या विचारांचे खरे वारसदार आहोत, आम्ही जागृत झालेलो आहोत. आणि त्याच पुढचा भाग म्हणजे आपण जे पाहिलं की विकास त्रिवेदी नावाच्या व्यक्तींनी अण्णाभाऊंचा महापुरुषांच्या यादीमध्ये समाविष्ट करायला नकार दिला. तर ही जी जात श्रेष्ठत्वाची जी मानसिकता आहे की कोण अण्णाभाऊ साठे अशा पद्धतीचं अण्णाभाऊंच्या बद्दल त्यांचा एक दृष्टिकोन असतो की जे महामानव आहेत त्यांना कमी लेखणे, अनुलेखाने मारणे, विचारांमध्ये सरमिसळ करणे हा व्यवस्थेचा डावच असतो. तो त्यांचा डाव आपण वेळीच ओळखायचा असतो आणि ते ज्या टप्प्यावरती जाऊन लढाईचं रणशिंग फुंकतील
आपल्याला त्या टप्प्यावरती जाऊन त्यांच्याशी लढाई करावी लागते आणि आपल्या महापुरुषांचं त्यांच्या तावडीतून सुटका करून आमचे महामानव हे समतावादी विचारांचे आहेत आणि त्या समतावादी विचारांवरती आम्ही सर्वजण वाटचाल करणार आहोत, असं आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सिद्ध करावं लागतं. धन्यवाद सचिन बगाडे सर. ज्याला फील्डवरची म्हणता येईल अशा प्रकारची मांडणी आपण केलेली आहे. महापुरुषांची बदनामी ही आजच होते आहे का? तर नाही. फार मोठी परंपरा या गोष्टीला आहे. अनेक महामानवांची बदनामी जाणीवपूर्वक इथल्या व्यवस्थेने केलेली आहे. कारण महामानव हे आयडॉल असतात, हे आदर्श असतात, ही प्रतीक ही मानव मुक्तीच्या दिशेनं जात असतात. आणि म्हणून मानवतेचे शत्रू जे असतात, जे वर्णवादी आहेत, जे वर्चस्ववादी आहेत, ज्यांना असं वाटतं की मुठभरांचंच राज्य राहिलं पाहिजे, अशा दुष्ट प्रवृत्तींच्या लोकांकडून जाणीवपूर्वक बहुजन हिताय बहुजन सुखाय ही संकल्पना नाकारण्यासाठी म्हणून अशा प्रकारे महामानवांचं बदनामीकरण हे वारंवार होत आलेलं आहे. सचिन भाऊंनी सांगितलं आपल्याला की एकदा पहिल्यांदा प्रकार काय असतो की अशा महामानवांना अनुल्लेखानं मारायचं. कितीही अनुल्लेखानं तो मरत नसेल तर त्याला प्रत्यक्षपणे मारायचं षडयंत्र असं झालेलं आहे अनेकदा. आणि जर ते शक्य नसेल किंवा आता तो महामानव आपल्या हयात नसेल तर मग त्याच्या विचारामध्ये सरमिसळ करायची. हे अनेक टप्पे या बदनामीचे आहेत. मित्रहो, महामानवांच्या विचारांची बदनामी हा काही छोटा विषय नाही. अतिशय गांभीर्यपूर्वक समूहानं केलेली ती एक कृती असते आणि म्हणून तेवढ्याच ताकदीनं आपल्याला या गोष्टीला उत्तर द्यावं लागतं. आता कॉमेंटमध्ये बऱ्याच जणांनी सांगितलं की अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये एवढं धडधडीत जाहीरपणानं खोटं बोललं गेलेलं असताना जे अण्णाभाऊंचे अभ्यासक म्हणून घेतात, जे अण्णाभाऊंच्या नावावर जगतात, जे अण्णाभाऊंचे अभ्यासक म्हणून मिरवतात आणि ज्यांची निवड अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीवर झालेली आहे, असेही लोक का गप्प बसतात? कारण त्यांना मग ते मान्य आहे का? मोहन भागवतांनी जे म्हटलं, ज्या दोन गोष्टी अतिशय धडधडीतपणे त्यांनी खोट्या बोलल्या की एक म्हणजे अण्णाभाऊंची तुलना फक्त सावरकरांशी होऊ शकते आणि दुसरी म्हणजे अण्णाभाऊ साठे धार्मिक होते. या दोन्ही गोष्टींना नाकारण्यासाठी ज्या प्रमाणामध्ये या तथाकथित विचारवंतांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी पुढे यायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी आताच कमेंट मधून आपण पाहिली की ज्या संघटना अण्णाभाऊंना आयडॉल मानतात किंवा अण्णाभाऊंची प्रतिमा घेऊन पुढे जातात, अशा संघटनांनी या प्रसंगी काय केलं? महामानवांच्या यादीमधून अण्णाभाऊंचा उल्लेख न करणं किंवा अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये धादांत खोटी माहिती प्रसृत करणं या गोष्टी असोत किंवा अण्णाभाऊंना भारतरत्न सारख्या पुरस्कारापासून वंचित ठेवणं असो किंवा अण्णाभाऊंच्या नावानं चालणारं महामंडळ हे एखाद्या भ्रष्टाचारी माणसाच्या कृत्यामुळं समग्रपणे बंद करणं आणि समग्र समाजालाच वेठीस धरणं हे कुठंतरी थांबलं पाहिजे. यासाठीची जी चळवळ उभं राहायला पाहिजे ती का उभी राहत नाही? या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करणं अतिशय महत्वाचे बांधवांनो. या चर्चासत्रामध्ये सहभागी जे मान्यवर आहेत हे विविध संघटनांचेही पदाधिकारी आहेत. ते विचारवंत तर आहेतच आहेत, परंतु प्रत्यक्ष रस्त्यावर लढणारे हे चारही लढवय्ये आहेत. बाबुराव गोरवांचं संपूर्ण आयुष्य रस्त्यावरच्या लढ्यामध्ये गेलेलं आहे. तसंच सोपानदादा खुडे असतील, सचिनदादा बगाडे असतील, आमचे प्रकाश नाईक असतील, हे केवळ पोपटपंची करणारे बोलके पोपट नाहीयेत. मला हे आवर्जून महाराष्ट्राला सांगायचंय आणि म्हणून यांचं वक्तव्य हे अतिशय गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे. आताच प्रकाश नाईकांनी केलेला निषेध असेल किंवा सचिनदादा बगाडे यांनी जी केलेली मांडणी आहे की महामानवांचं विद्रुपीकरण, महामानवांचं बदनामीकरण हे जाणीवपूर्वक होत असतं, परंतु
त्याला तेवढ्याच ताकदीनं कृतीनं आपण उत्तरही दिलं पाहिजे, हेही त्यांनी सांगून दाखवलेलं आपल्या मतांतून. तर धन्यवाद या दोन्ही माझ्या तरुण बांधवांचं, आभार मानतो. आणि यानंतर मी चर्चेला आमंत्रित करतो आहे महाराष्ट्रातील लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ कादंबरीकार, चित्रपट कथा लेखक आणि मुक्ता साळवे साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय सोपानदादा खुडे यांना आपण या चर्चेला योग्य दिशेला अजून घेऊन जाऊ पुढे. डॉक्टर माननीय सोपानदादा खुडे. सर्वांना जय भीम, जय लहुजी. आत्ताच माझे मित्र प्राध्यापक प्रकाश नाईक आणि आमचे मित्र सचिनजी बगाडे सर यांनी जे विचार मांडलेले आहेत त्याचंच पुन्हा रिपीट न करता मी जरा थोडासा वेगळा मुद्दा मांडतो. अण्णाभाऊंची बदनामी करण्याला आत्ताच सुरुवात झालेली नाही. अण्णाभाऊंचे विचार, अण्णाभाऊंचं कर्तृत्व धडपण्याचं काम हे 1946 पासून सुरू झालेले आहे. पण अण्णाभाऊंचे प्रबोधनाचे विचार, परिवर्तनाचे विचार हे मातंग समाजापर्यंत जाऊ नयेत याच्यासाठी 1983 पासून मनोवादी विचारांची माणसं सक्रिय झालेली आहेत. 1983 साली पुण्यामधील एका शाहिरानं लहुजीवरती पोवाडा लिहिला. कारण का, आता ही लहुजीचा पोवाडा लिहिण्याचं कारण असं होतं की त्या 1983च्या अगोदर फक्त अण्णाभाऊंची जयंती साजरी केली जात होती, अण्णाभाऊंचा स्मृती दिन साजरा केला जात होता, अण्णाभाऊंच्या साहित्याचा अभ्यास केला जात होता. मातंग समाजातले विचारवंत शिकलेले जे लोक आहेत हे अण्णाभाऊंच्या या विचाराकडे जाऊ नयेत याच्यासाठी मग या शाहिरानं लहुजीला पुढे आणलं. आणि मग लहुजीला पुढे आणल्यानंतर त्याचा पोवाडा लिहिला, त्याच्या तोंडी एक प्रतिज्ञा घातली की जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी. असे काय काय त्याने त्या पोवाड्यातून ते मांडलेलं आहे. आणि मग आमचा मातंग समाज एवढा काही संशोधक नाही, विचारवंत नाही, अभ्यासक नाही. जे दुसऱ्यानं सांगितलेलं आहे तेच आम्ही ऐकतो. म्हणजे लहुजींची जयंती 14 नोव्हेंबरला आता साजरी केली जाते. त्याच्यापूर्वी पुण्यामध्ये परंपरेनं 23 ऑक्टोबरला लहुजीची जयंती साजरी केली जात होती, ती बंद झाली आणि आम्ही 14 नोव्हेंबर सुरू केली. आणि लहुजी पुढे आणल्यानंतर अण्णाभाऊंच्या नावानं ज्या संघटना तयार होत होत्या त्या बंद झाल्या आणि लहुजीच्या नावानंच आता संघटना सुरू झालेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये लहुजीच्या नावानं 108 संघटना आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा संघटना या मनोवादी विचाराच्या आहेत, तिथं त्या गेलेल्या आहेत. आणि मग आता जे आपण म्हणतो की भागवतांनी असं विधान वगैरे केलं, तर हे भागवतांचं विधान आमच्याच मातंग समाजासमोर केलेलं आहे. जे काही पुस्तक तयार केलेलं होतं ते सुद्धा मातंग बांधवांनीच तयार केलेलं होतं आणि ते भागवतांच्या हस्ते प्रकाशित केलेलं होतं आणि तिथं ते भागवताने हा उल्लेख केलेला. वास्तविक पाहता अण्णाभाऊ धार्मिक नव्हतेच, कारण देवधर्म हे काय मानत नव्हते, पण ते सांगत नाही. आवाज येतोय का सर? हो येतो बोला. बोला सर, बोला. तर मग लहुजींना त्यांनी काय केलं, तर लहुजींना त्यांनी महात्मा फुलेंच्या बरोबर काम केलेलं हे नाही मांडलं. लहुजी आणि त्यांच्या वडिलांनी पेशव्यांसाठी काम केलं हे मांडायला सुरुवात केली. आणि आम्हाला अण्णाभाऊंच्या विचारापासून, अण्णाभाऊंच्या साहित्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंच्या नावानं किती संघटना उभे राहिलेले, फार कमी, हाताच्या बोटावर असतील मोजता येतील एवढ्या संघटना उभे राहिलेले आणि लहुजीच्याच नावानं जास्त संघटना उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून अण्णाभाऊंना आपल्यापासून, मातंगापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न हा 1983 पासून सुरू झालेला आहे. मग आता हे का असं जे मधून अधून वक्तव्य करायची, मातंग समाज किती जागरूक आहे ते बघायचं, किती विचारवंत त्यामध्ये आहेत, किती प्रतिभावंत आहेत, कोणते विचार मांडतात ते बघायचं. आणि जर विचारवंत असतील, प्रतिभावंत असतील तर त्यांना पुन्हा टार्गेट करायचं. बोला सर, बोला सर. जे विचारवंत असतील त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो.
हे मनोवादी विचारांचे लोक जे असतात किती विचारांचे लोक असतात ते वेगळ्या पद्धतीनं काम करतात, ते आपल्या लक्षामध्ये येत नाही. बरेचसे मनोवादी विचाराचे लोक आपल्यामध्येच आहेत, आपल्याबरोबर ते बसतात, आपल्या मीटिंग मध्ये असतात आणि मग इथं जे काही घडलेलं आहे ते पुन्हा त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचवतात. हे आपल्या लक्षामध्ये येत नाही. बगाडे सरांना याबद्दल बरीचशी माहिती आहे. आणि मग आपणच विचारात पडतो की इकडचे विचार तिकडे कसे काय गेले. आपलीच लोक फितूर झालेली असतात आणि त्याच्यामुळे मग हे जे लोक आहेत हे बदनामी करणारे यांना सगळ्या गोष्टी सहज साध्य होतात आणि मग ते अशा गोष्टी करत असतात. म्हणजे चाचप नाही करायची कोण विचारवंत आहे, कोण वेगवेगळ्या पद्धतीने विचार मांडतोय ते करायचं. आता मध्यंतरी एका विद्यापीठानं अण्णाभाऊंच्या वगनाट्यावरती परिसंवाद घेतलेला होता. बघा कसे विचार असतात आणि कसे आपल्याला फसवतात कळत नाही. आपण नंतर मग आपल्या लक्षात येतं त्यावेळी वेळ गेलेली असते. आणि त्या विद्यापीठानं विषय काय ठेवलेला होता, अण्णाभाऊंची वगनाट्य. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की वगनाट्य अण्णाभाऊंनी लिहिलीत. अण्णाभाऊंनी वगनाट्य लिहिलेली नाही, अण्णाभाऊंनी लोकनाट्य लिहिलेली. वगनाट्य म्हटलं की ते तमाशाशी संबंधित येतात. अर्थात तो फार मोठा विषय, तो पटकन सांगता येणार नाही, परंतु अण्णाभाऊंना तमाशाशी जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खरं तर अण्णाभाऊंची लोकनाट्ये ही परिवर्तनाचा विचार मांडणारे, शोषितांचा प्रश्न मांडणारे आहेत. ते न सांगता वगनाट्याचे विषय मांडायचे. अण्णाभाऊंच्या काळाचा विचार जर आपण केला तर त्या काळामध्ये वगनाट्यामध्ये धार्मिक, पौराणिक असे विषय आलेले आहेत, रजवाडी विषय आलेत, राजा राणीचे विषय आलेले आहेत. आणि मग अशा प्रकारची वगनाट्य अण्णाभाऊंनी लिहिलेली नाहीत. उलट अण्णाभाऊंनी देवाधर्माची पात्र त्यांच्या लोकनाट्यामध्ये घेतलेलीच नाहीत किंवा ते विषय सुद्धा त्यांनी घेतलेले नाहीत. पण तसं न सांगता अण्णाभाऊंनी काय लिहिलं, वगनाट्य लिहिली. म्हणजे मातार समाज असो किंवा इतर समाजातली जी माणसं असतात ते काही सगळं लेखन वाचन करीत नाहीत. पण अण्णाभाऊंनी काय लिहिलं, अण्णाभाऊंनी वगनाट्य लिहिली. पण लोकनाट्याचा वेगळेपणा जो आहे ते सांगण्याचा प्रयत्न करीत नाहीत. आणि मग आपण सुद्धा मग पुढे म्हणायला लागतो की अण्णाभाऊंनी वगनाट्य लिहिली आणि मग आपण सुद्धा अण्णाभाऊंना तमाशा कलावंतांच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवतो. सगळेच वाचन करणारे असतात असं नाही. आणि म्हणून आपण सगळ्या गोष्टी सावधगिरीनं बघितल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत, कुठले शब्द कसे मांडतात. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यांना सहाय्य करणारे हे आपलीच लोक असतात. म्हणजे ज्यानं वगनाट्याचा विषय ठेवलेला होता तो आपलाच माणूस होता, मी नाव घेत नाही, पण तो आपलाच माणूस होता आणि त्यानंच वगनाट्याचा, मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की अण्णाभाऊंनी वगनाट्य लिहिलेली नाहीत, अण्णाभाऊंनी लोकनाट्य लिहिलेली आहेत, लोकनाट्याचे जे जनक आहेत त्याच्यावर सविस्तर मी तुमच्याशी चर्चा करू शकतो. पण त्यांनी ते माझं ऐकलं नाही. ते म्हणले नाही, अण्णाभाऊंनी वगनाट्य लिहिली आणि त्याच्यावरच त्यांनी चर्चा केली. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं अण्णाभाऊंच्या विचाराची हानी सुद्धा करायची हाही प्रकार चाललेला असतो. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अण्णाभाऊ धार्मिक नव्हतेच ते आपल्याला मान्य आहे, पण जाणून बुजून ते धार्मिक करणार. अण्णाभाऊंनी गणपती नाकारला हे का सांगत नाही, देव नाकारले, दैव नाकारलं हे सांगत नाही. म्हणजे ते धार्मिक कशाच्या आधारे धार्मिक होते, कधी त्यांनी पूजा केली होती, कुठल्या देवळात जाऊन कुठल्या देवाचं त्यांनी दर्शन घेतलं होतं. पण तरी सुद्धा जाणून बुजून खोडसाळपणा करायचा आणि असं काहीतरी मांडायचं. या सगळ्या गोष्टीपासून आपण सावध झालं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला असं वाटतं की आपला हा मित्र आहे पण तो आपला मित्र नसतो, तो आपला खरं तर मित्राच्या रूपातला शत्रू असतो, तो RSSचा असतो आणि तो तिकडे जाऊन सगळे मिटिंग अटेंड करीत असतो. तेव्हा यांच्यापासूनही सावध राहिलं पाहिजे. कोराडीचा दांडा गोतास काळ अशा प्रकारची सुद्धा आपल्या समाजानं भूमिका घेतलेली आहे. याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे. हेही बरोबर नाही. केवळ आपण प्रस्थापितांना नावं ठेवून चालणार नाही. आपल्यातले कोण आहेत असे फितूर त्याचाही शोध घेऊन त्याच्यावर सुद्धा उपाययोजना केली पाहिजे, त्याच्याविषयी बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद सर. अतिशय पोटतिडकीनं आपण अभ्यासपूर्ण असं विवेचन करून अण्णाभाऊंची बदनामी आणि अण्णाभाऊंच्या विचारांची हानी कशा प्रकारे जाणीवपूर्वक केली जात आहे आणि त्याला कारणीभूत आमच्यातलेच
कुऱ्हाडीचा दांडा गोटा नाही नाही पण ते वापरायला लागल्यावर नाही का? अशा प्रकारचे जे लोक आहेत ते आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी थांब रे जरा. अण्णाभाऊंच्या बद्दल एवढं संपेपर्यंत खडखडीत बोललं गेलं. तो कार्यक्रम संपेपर्यंत थांब. हा मातंग जातीतल्याच लोकांनी आयोजलेला होता आणि आपल्या क्षुद्र स्वार्थापोटी समाजाला, महामानवाला दावणीला बांधण्याचं काम अशा प्रकारे आपल्याच घरबेध्यांकडून कसं सुरू आहे ते आपण अतिशय परखडपणानं सांगितलं. मुठभरांचा फायदा होईल, एखाद्याला पद मिळेल, पुरस्कार मिळेल, परंतु अख्खा समाज दावणीला बांधण्याचं काम हे पद्धतशीरपणानं, ज्याला आम्ही विचारवंत मानलं, ज्याला आम्ही मोठं मानलं, ज्यांना आम्ही देव मानलं, अशा प्रकारचे हे जे मोठे तथाकथित विचारवंत होते हे आज पद्धतशीरपणानं त्या छावणीत जाऊन आमच्या विरुद्ध म्हणजे संपूर्ण समूहाविरुद्ध विष कालवण्याचं काम करत आहेत. ही अतिशय खेदाची गोष्ट या ठिकाणी आपण कथन केली. अण्णाभाऊंनी धडधडीतपणे लोकनाट्य लिहिली. अण्णाभाऊंना लोकनाट्याचं जनक असं इतिहासकारांनी मानलं, परंतु आमच्यातलेच हे लोक अण्णाभाऊंनी वगनाट्य लिहिलं असा जो प्रचार करतायत, हा प्रचार केवळ खोडसाळ नाही, तर हा विषारी असा हा प्रचार आहे. हे आपण या ठिकाणी आपल्या मतातून स्पष्ट केलं. मग आता कृपया आपलं माईक बंद करावं. हा, हे आजच आहे का? आपण अतिशय सुंदर मांडणी, लहुजींचंही ब्राह्मणीकरण, लहुजींचंही बदनामीकरण हे जाणीवपूर्वक केले गेलेलं आहे. क्रांतीवीर लहुजींना महात्मा फुल्यांपासून तोडण्याचं काम हे जाणीवपूर्वक केलं गेलं. त्याचप्रमाणे आज बाबासाहेबांपासून, फुल्यांपासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून, शाहूराजांपासून अण्णाभाऊंना तोडण्याचं काम ही व्यवस्था पद्धतशीरपणे करते आहे. आणि म्हणून हा डाव जर आपण वेळीच हाणून नाही पाडला तर पुढे अतिशय अवघड अशी प्रकारची अवस्था आपल्याकडे येणार आहे. अण्णाभाऊंच्या बदनामीपर्यंत हे लोक एवढे गेलेले आहेत की जग बदल घालून घाव हे गाणं अण्णाभाऊंनी लिहिलंच नाही म्हणतात. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, हे जे प्रसिद्ध गीत आहे हे अण्णाभाऊंनी कुठे लिहिलं असं म्हणण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे. अण्णाभाऊ हे धार्मिक होते, अण्णाभाऊ हे कट्टर राष्ट्रभक्त होते, अशा प्रकारेची एक मांडणी करण्याची नवी टूम आता अलीकडच्या काळामध्ये येत चाललेली आहे. खरं म्हणजे अण्णाभाऊ सारखा माणूस जो सगळ्या प्रकारच्या द्वेषांपासून मुक्त होता, जो सर्व प्रकारच्या भेदभावापासून मुक्त होता, ज्याला संपूर्ण जग दिसत होतं, असा डोळा अण्णाभाऊंकडे होता. हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर माणसाच्या, दलिताच्या, श्रमिकाच्या, कष्टकऱ्याच्या तळहातावर तरलेली आहे. हा विचार अण्णाभाऊंनी दिला. त्या अण्णाभाऊंना संकुचित करण्याचं काम पद्धतशीरपणाने या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून डोळ्यात तेल घालून आपण हे सगळं हाणून पाडलं पाहिजे. अण्णाभाऊंच्या ग्रंथांच्या प्रस्तावना आज गायब झालेल्या आहेत. जे शासनानं पुस्तक काढावं, अर्जुन डांगरेंनी त्याचं संपादन केलं, त्यामध्ये जे काही ग्रंथ समाविष्ट केले, अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या समाविष्ट केल्या, त्या कादंबऱ्याच्या प्रस्तावना कुठे आहेत? म्हणजे अण्णाभाऊंच्या मूळ पुस्तकाची मुखपृष्ठ गायब करणं, अण्णाभाऊंच्या कादंबरीला लिहिलेली त्यांचे 2 शब्द गायब करणं आणि अशा प्रकारे अनैतिहासिक स्वरूपाची जाणीवपूर्वक एक रूढी तयार करणं हे पद्धतशीरपणानं काम सुरू आहे. लोकगीतामधूनही हे सुरू आहे. मागे आपण ते गीत ऐकलं असेल की वेणी माळायची अजून राहिली आणि माझ्या जीवाची होती या काय. किती धडधडीतपणे खरं आहे. म्हणजे अण्णाभाऊंनी सरळ सरळ लिहून ठेवलंय की बिन्नी मारायची अजून राहिली आणि माझ्या जीवाची होती या कायली. काय काय गायले या गायकांनी? अजय अतुल किंवा आनंद शिंदे असेल, काय गायले या लोकांनी? की वेणी माळायची अजून राहिली आणि माझ्या जीवाची होती या कायली. वेणी माळतात, ही वेणी ही शृंगाराचं प्रतीक आहे आणि त्या वेणी माळणं म्हणजे शृंगाराची, त्या सेजेची, सेज सजवण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे अण्णाभाऊंना हे म्हणायचं होतं का? म्हणजे किती पद्धतशीरपणानं अण्णाभाऊंच्या शब्दांचं सुद्धा असं विकृतीकरण हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. ते आपण वेळीच ओळखलं पाहिजे. म्हणून वेणी माळायची नाही तर बिन्नी मारायची अजून राहिली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर गेल्या वर्षी राष्ट्र सेवा दलाने एक
कॅलेंडर काढलं होतं बघा. या कॅलेंडरमध्ये पहिल्याच पानावर त्यांनी काय लिहिलं होतं की जग बदल घालून घाव सांगून गेला मला भीमराव. बघा अण्णाभाऊंचा मूळ शब्द काय आहे? गेले असा शब्द आहे. गेले असताना अण्णाभाऊंच्या त्या त्या राष्ट्र सेवा दलाच्या कॅलेंडरवर काय लिहिले की सांगून गेला मला भीमराव. म्हणजे पद्धतशीरपणानं हे जे अण्णाभाऊंच्या शब्दांना या ठिकाणी होत आहे ते खरं म्हणजे डोळ्यात तेल घालून आपल्यासारख्या विचारवंत म्हणणाऱ्यांनी अभ्यासकांनी हे शोधलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या साहित्याचं जतन केलं पाहिजे. जसं पूर्वी महानुभावांच्या साहित्याचं झालं बघा. महानुभावांच्या साहित्यावर प्रचंड प्रमाणामध्ये प्रेम करणारे लोक होते आपल्याकडं, परंतु या साहित्याच्या विरोधामध्ये एक प्रचार सुरू केला गेला आणि हे साहित्य नष्ट करण्याचं काम इथल्या व्यवस्थेकडून केलं गेलं. तेव्हा सकळा आणि सुंदरा या 2 लिपी त्यांनी तयार केल्या आणि त्यामध्ये हे साहित्य जतन करून ठेवलं. उद्या आपल्याला फकीरा बदललेला दिसेल. उद्या अण्णाभाऊंची आवडी सुद्धा केली जाईल. उद्या अण्णाभाऊंची चित्रा, अण्णाभाऊंच्या सगळ्या नायिका त्यांचंही विकृतीकरण केलं जाईल. आणि म्हणून डोळ्यात तेल घालून पणानं आपण सावधपणानं या अण्णाभाऊंच्या साहित्याचं जतन करणं. जसं आता खोडे सरांनी सांगितलं की अण्णाभाऊंनी वगनाट्य कधी लिहिलंच नाही, तर त्यांच्या एक विद्यापीठ जाहीरपणानं असं लिहितं की अण्णाभाऊंची वगनाट्य. लाजा वाटायला पाहिजे अशा प्रकारचं खोटं लिहायला यांना. परंतु जाब विचारणारं कोणी नसेल तर मग ही व्यवस्था अशीच चालू राहते. आणि म्हणून या निमित्तानं जाब विचारायला या पिढीनं शिकलं पाहिजे. अण्णाभाऊंचं संपूर्ण खरं साहित्य हे शासनानं अजूनही प्रकाशित केलेलं नाही. अण्णाभाऊंचं समग्र साहित्य त्यांच्या मूळ मुखपृष्ठांसह, मूळ प्रस्तावनांसह, मूळच्या आवृत्त्यांसह अण्णाभाऊंच्या साहित्याच्या किती आवृत्त्या निघाल्या हेही माहित नाही. फक्त काय असतं सुधारित आवृत्ती. पण मूळची आवृत्ती कधी आहे ही आवृत्ती पहिली कधी काढली गेली याचं त्यामध्ये काहीही नसतं. म्हणून प्रकाशकांनी जशी लूट केली तशी अलीकडच्या काळामध्ये शासनाकडूनही लूट होत आहे. अण्णाभाऊंच्या नावानं जी काही शासकीय समिती बनलेली आहे त्या शासकीय समितीच्या सदस्यांची ही फार मोठी जबाबदारी आहे की अण्णाभाऊंच्या साहित्याचं जतन व्हावं. अण्णाभाऊंचे भाऊ शंकर भाऊ साठे यांनी 11 कादंबऱ्या लिहिल्या, 12 कादंबऱ्या लिहिल्या. या कादंबऱ्यांचं सुद्धा जतन झालेलं नाही. आज या कादंबऱ्या बाबतीमध्ये खूप काही लागून ठिकाणी पाहिलं पाहिजे. हॅलो एक माहिती करून दिला आदरणीय गुरव सर जे आजही प्रत्यक्ष सामाजिक चळवळीमध्ये जात वर्ग अंताच्या चळवळीमध्ये सक्रिय आहेत. असे आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबूराव गुरव सरांना विनंती करतो की आपण आपलं विवेचन मांडावं. बाबूरावजी गुरव सर. जय भीम. मी माझी मांडणी सुरू करण्यापूर्वी मला इंटरनेटच्या मध्ये अडचणी बऱ्याचशा येत आहेत, त्यामुळे मी अगदी थोडक्यामध्ये मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मूळ मुद्दा हे सांस्कृतिक वार आहे. अण्णाभाऊ साठे यांना बदनाम करणं व्यक्तिगत केवळ अण्णाभाऊ साठे नव्हे. आता माझ्या मित्रांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली आहे तिघांनी. विशेषतः सोपानदादांनी जे आपलं डिफेक्ट मांडला तो फार महत्वाचा आहे. या दृष्टीने सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे. आपल्या संपूर्ण याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्या बाजूला एकमत असलं पाहिजे आणि एखादा मुद्दा वादग्रस्त असेल तर तो मुद्दा एकत्र बसून आपण सोडवला पाहिजे. तसं नाही केलं तर आपणच अण्णाभाऊंच्या आणि एकूण सगळ्या आपल्या चळवळीच्या चारित्र्याचं नुकसान करतो असं घडत असतं. अण्णाभाऊ साठे हे जसे मोठे होत जातील तसं त्यांच्यावरचे आघात वाढणार आहेत. अण्णाभाऊ साठे हे
म्हणजे अत्यंत विरोधी अशा प्रकारच्या वातावरणातून पुढे आलेले विचारवंत आहेत. विचारवंत आहेत, लेखक आहेत, तत्वज्ञ आहेत, अभिजात अशा प्रकारचे लेखक आहेत, तत्वज्ञ आहेत. आणि हे आता मान्य व्हायला लागले, हळूहळू मान्य व्हायला लागले. पहा, काही झाडं उशिरा उगवतात, उशिरा मोठी होतात, पण शतकांना सावली देतात. अण्णाभाऊ साठे हा असा मोठा माणूस आहे. आणि त्यामुळं अण्णाभाऊ साठेंच्या बदनामीचं षडयंत्र पहिल्यापासून आहे. सोपानदादांनी 46 म्हटलं, पण त्याच्या आधीपासूनच आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत, हा पहिला त्यांचा अडचणीचा मुद्दा आहे. अण्णाभाऊ साठे हे शेवटच्या श्वासापर्यंत कम्युनिस्ट होते आणि अण्णाभाऊ साठेंच्या सगळ्या मांडणीमध्ये त्यांनी वर्ग दाशांतक सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत. आता असं असताना आपण कसं काय अण्णाभाऊंनी सोडचिठ्ठी घेतली म्हणतो? एक लक्षात घ्या, आपल्या विरोधी जी छावणी आहे त्या छावणीकडे सर्व प्रकारची साधनं आहेत, सर्व प्रकारची माणसं आहेत आणि सर्व प्रकारची अनैतिकता आहे. अण्णाभाऊ साठेंना धार्मिक म्हणणं, अण्णाभाऊ साठेंची तुलना सावरकरांच्या बरोबर करणं ही अण्णाभाऊ साठेंची बदनामी आहे. जे अण्णाभाऊ साठेंचं इथून पुढच्या भविष्यकालीन चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे जे प्रतीक म्हणून पाहतायत ते त्यांना खोडून काढायचं आहे. हे लहुजींच्या बाबतीत सुद्धा त्यांनी केलेलं आहे. जणू काही पेशव्यांचा नोकर होता लहुजी, अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. आणि सोपानदादांनी मांडलेलं अतिशय खरं आहे. आपली काही माणसं त्यात मिसळलीत आणि ती माणसं यामध्ये हे करतायत. यासाठी आपलं कोण आणि परक कोण ह्याचा विचार करत असताना एक लक्षात घ्या, विचार मित्र असतील ते आपले आहेत. जातीच्या अंगानं माणूस आपला आहे असं आपण म्हणायला लागलो, धर्माच्या अंगानं माणूस आपला आहे असं आपण म्हणायला लागलो, राजकीय पक्षाच्या अंगानं माणूस आपला आहे असं म्हणायला लागलो, विभागाच्या अंगानं आपला आहे असं म्हणायला लागलो तर आपण अडचणीत येणार, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपली चळवळ आपण विवेकवादी पद्धतीने वाढवली पाहिजे. आपली चळवळ आपण विज्ञानिष्ठ पद्धतीने वाढवली पाहिजे. आपली माणसं आपण जपली पाहिजेत, जोपासली पाहिजेत आणि आपली माणसं ट्रस्ट केली पाहिजेत. आता इथं सूर्यवंशी मगाचपासून काही प्रश्न विचारतायत, ते फार महत्वाचे प्रश्न आहेत. भागवतांनी जेव्हा मांडणी केली तेव्हा त्याच्या विरोधी एखादी चांगली पुस्तिका का लिहिली नाही आपल्या कोणी तरुण विचारवंतांनी, लेखकांनी, विचारवंतांनी? प्रकाश नाईकांनी मांडणी केली, सचिन बगाडींनी मांडणी केली. अहो, ही मांडणी आपली फेसबुकवर ह्याच्यावर लाईव्ह किती माणसं बघतात आणि त्यातलं शिल्लक काय राहतं? आपण आपले डॉक्युमेंट आली पाहिजेत, मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्युमेंट आली पाहिजेत आणि आपण सतत सावध असलं पाहिजे. आणि आपण विचाराची गद्दारी करणारी जी माणसं आहेत, संधी साधू जी माणसं आहेत, कोणी असोत मग ती कुठल्याही पक्षाची, जातीची, धर्माची, पंथाची असोत, अण्णाभाऊंचा फॉलोअर होणं इतकं सोपं नाही आहे. अण्णाभाऊ ही आग आहे. अण्णाभाऊ हे भविष्यकालीन विद्रोही चळवळ जी चालू आहे ह्या विद्रोही चळवळीचे जनक आहेत. अण्णाभाऊंनी आपली जी मांडणी केलेली आहे मराठी साहित्यामध्ये, एक लक्षात घ्या, संत तुकाराम अगदी 20व्या शतकापर्यंत सुद्धा संत तुकारामांना बदनाम करण्याचा प्रयत्न आपल्या मनुवादी लोकांनी केलेला आहे. संत तुकाराम अभ्यासक्रमात असता कामा नये, कारण तो शब्द कुठलेही वापरतो. महात्मा फुलेंच्या बाबतीत सुद्धा तेच केलं होतं. पण असं ते म्हणत असताना त्याचा नाईलाज होतोय की महात्मा फुलेंच्या नावचं विद्यापीठ निघतंय, सावित्रीबाईच्या नावचं विद्यापीठ एका विद्यापीठाला नाव दिलं जाते सावित्रीबाईचं. अण्णाभाऊंचं नाव मुंबई विद्यापीठाला दिलं पाहिजे अशी मांडणी मी गेली किती दिवस तर करतोय. पण आपण एकत्र येऊन काम करत नाही ना, आणि आपले क्रायटेरिया वेगळे वेगळे आहेत, माणसाकडे पाहण्याचे क्रायटेरिया वेगळे आहेत. आपण पूर्णपणे विचार मित्र ही भूमिका घेतल्याशिवाय पुढे जाणं शक्य नाही, नाहीतर मग आपला गोंधळ असेच होत राहणार आहे. आता आपलीच मुलं प्रश्न विचारतायत. एक लक्षात घ्या, अण्णाभाऊ साठे हे पक्षानं कम्युनिस्ट होते, विचारानं ते सत्यशोधक होते. अण्णाभाऊ साठेंच्यावर पहिला प्रभाव पडला होता तो सत्यशोधक चळवळीचा प्रभाव आहे. अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत मी लिहिलंय बरंचसं, पण आमच्याही आता अलीकडे काही मर्यादा यायला लागलेत. तरुण पिढी, प्रकाश नाईक आणि सचिन आणि सगळ्या माझ्या मित्रांना, तरुणांना मी थोडंसं विनंती करतोय की तुम्ही आता पुढे होऊन हे
केलं पाहिजे. अण्णाभाऊंचे पहिले गुरु फकीर आहेत. फकीराच्या बरोबर अण्णाभाऊंना एक 5 वर्ष राहायला मिळालं. फकीरा गेल्यानंतर अण्णाभाऊंचे गुरु आहेत क्रांतिसिंह नाना पाटील. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बरोबर अण्णाभाऊंना राहायला शेवटच्या क्षणापर्यंत, अण्णाभाऊंच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मिळालं. आणि अण्णाभाऊंचे पुढचे मार्गदर्शक आहे ते कॉम्रेड S.A. डांगे, श्रीपाद अमृत डांगे. आता या तिघांनी अण्णाभाऊंना उचलून धरलं, अण्णाभाऊंना पाठिंबा दिला, अण्णाभाऊंना जवळ घेण्याचा प्रयत्न केला, अण्णाभाऊंच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि अण्णाभाऊंना एक मोठा लेखक म्हणून केलं. लक्षात घ्या, म्हणजे अण्णाभाऊ साठे हा स्वयंभू माणूस आहे. अण्णाभाऊंना कुणीतरी पुढे आणलंय अशातला भाग नाही. अण्णाभाऊ हे पुढे येणारच आहेत. त्यांनी स्वतः असं म्हटलंय की मी विस्तव आहे, इंगळ आहे आणि माझ्यावर अपप्रचाराचं जळण आणून टाकण्याचा प्रयत्न माझे विरोधक करतायत. त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही किती वाटेल तेवढं जळण आणून टाका. तुम्ही जेवढं जळण टाकाल तेवढं मोठा जाळ होणार आहे आणि माझा मूळ विचार बाहेर येणार आहे. आता हे अण्णाभाऊ आहे. त्यामुळे अण्णाभाऊंना कुणीतरी भागवताने काय म्हटलं आणि ह्याच्या काय त्या सावरकरांच्या बरोबर कोण तुलना करतोय, अरे कशाला सावरकरांची बदनामी करताय ना अण्णाभाऊंची बदनामी करताय. सावरकर वेगळ्या विचार विभागातला माणूस आहे आणि अण्णाभाऊ वेगळे आहेत. अण्णाभाऊ हे क्रांतिकारक आहेत. अण्णाभाऊ हे जातीयांत, स्त्री पुरुष समता आणि शोषण मुक्ती या 3 मुद्द्यांचे वाहक आहेत अण्णाभाऊ. आणि या 3 मुद्द्यांच्या वाहक म्हणून अण्णाभाऊंनी काम केलंय. अंधश्रद्धेच्या विरोधी अण्णाभाऊंच्या कथा किती आहेत, त्यामध्ये किती सुंदर पद्धतीने त्यांनी मांडले. जे अण्णाभाऊंना अंधश्रद्धा मान्य नाही, अण्णाभाऊंना दैववाद मान्य नाही, अण्णाभाऊंना देवळ देव आणि बाकीची ही संस्कृतीच मान्य नाही. अण्णाभाऊ हे केवळ कम्युनिस्ट आहेत म्हणून नव्हे, ओरिजिनल अण्णाभाऊ हेच एक वेगळ्या प्रकारचे आहेत. नाहीतर कम्युनिस्ट बरेच लेखक आहेत पण ते का मोठे झाले नाही. म्हणजे अण्णाभाऊ केवळ कम्युनिस्ट आहेत एवढंच बघू नका. अण्णाभाऊ हे महात्मा फुल्यांच्या विचाराचे वाहक आहेत हे समजून घ्या. अण्णाभाऊ हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वाहक आहेत हे समजून घ्या. आणि आपण आता काही मुद्दे आपण इतके वादग्रस्त करतोय. आता मी म्हणजे सोपान दादाने सुरुवात केली तर मी एक मुद्दा मांडतोय ते या निमित्तानं. अण्णाभाऊ साठे हे मोठे स्वातंत्र्य सैनिक आहेत. आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये, सांगली सातारा जिल्ह्यामध्ये प्रतिसरकारची चळवळ चालली. या चळवळीमध्ये अण्णाभाऊ सुरुवातीपासून होते. अण्णाभाऊंनी त्या चळवळीमध्ये अनेक कामं केली आहेत. आता वेळ कमी आहे मांडणी करायला, पण एक लक्षात घ्या, ते मोठे स्वातंत्र्य सैनिक आहेत. आणि त्याचा एकच तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर मला एकच बॉम्ब आणून द्या. ही कथा आहे अण्णाभाऊंची. ही कथा वाचावी आपल्या विद्वानांनी. आणि मग स्वातंत्र्य सैनिक 15 ऑगस्टला मोर्चा कसा काढेल? ते स्वातंत्र्य सैनिक हे एका वेगळ्या प्रकार, म्हणजे त्यांना आनंद झालेला होता. अजूनही शांता आणि सकू जिवंत आहेत. ते 15 ऑगस्ट 47ला अण्णाभाऊ त्या मुलींना घेऊन आणि दुसऱ्या आपल्या एका मित्राची मुलं घेऊन मुंबईमध्ये ह्याला गेटवे ऑफ इंडियाला गेलेले. आनंद उत्सव चाललेला आहे तो पाहायला आणि बाकी हे करायला. आणि आपण म्हणतो 16 तारखेला मोर्चा काढला. हे कुठून आलं मला काही कळत नाही. अण्णाभाऊंनी मोर्चा काढलेला आहे, तो 15-16 तारखेला नाही काढलेला. नाना पाटील आणि सगळे त्यांचे सहकारी जे होते त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 वर्षानंतर त्यांनी चळवळ सुरू केली. आणि त्या चळवळीमध्ये त्यांनी असं म्हटलं की मिळालेलं स्वातंत्र्य तकलुफी स्वातंत्र्य आहे. मिळालेलं स्वातंत्र्य हे आम्हाला नाही, भांडवलदारांना मिळालेलं स्वातंत्र्य आहे. म्हणजे ब्रिटिश भांडवलदारांनी भारतीय भांडवलदारांच्या हातात देश दिलाय. या देशामधल्या सामान्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत, भाकरीचा प्रश्न सुटलेला नाही, या देशातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा, मजुरांचा प्रश्न सुटलेला नाही. आणि मग हे कसलं स्वातंत्र्य? अपूर्व स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य नाही असं त्यांनी म्हटलेलं नाही. हे अपुरे स्वातंत्र्य आहे, हे तकलुफी स्वातंत्र्य आहे. आणि हे स्वातंत्र्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुढचा लढा करायचा. आणि हे करत असताना अण्णाभाऊंनी मोर्चे काढले. त्यातच अण्णाभाऊंच्यावर वॉरंट निघालं. त्यातच क्रांतिसिंह नाना पाटलांना अटक झाली. त्यात नागनाथ नायकडूंना अटक झाली. त्यात क्रांतीवीर जी.डी. बापू लाड यांना अटक झाली. हा जिवंत चळवळीचा इतिहास समजून न घेता आपण काहीतरी का बोलतोय, कशासाठी बोलतोय, फायदा काय त्याचा? आणि सत्य शोधनाच्या विरोधी आपणही आग्रह धरायला लागलो तर काही उपयोग होणार नाही. हे समजून घ्या. म्हणजे अण्णाभाऊंनी मोर्चे काढले की नाही काढले, पण अण्णाभाऊंनी मोर्चे कसे काढले?
कुठल्या विषयावर काढले, कुठल्या अर्थानं काढले, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि बारकाईनं अण्णाभाऊ अजून आपल्या बऱ्याचशा विचारवंत म्हणणाऱ्या लोकांना कळलेले नाहीत असं माझं म्हणणं आहे. अजूनही आपण अण्णाभाऊंना जातीच्या अंगानं वळवण्याचा प्रयत्न करतोय. अहो, अण्णाभाऊ जातीच्या अंगानं कसा वळेल? अण्णाभाऊ फार मोठा माणूस आहे. आणि दुसरी एक गोष्ट समजून घ्या की जगातले प्रतिगामी लोक जगातल्या पुरोगामी चळवळ कशी नाहीशी करावी, कशी पराभूत करावी याचा विचार करतायत. सुरतला एक मोठी बैठक झालेली होती, जुनी बैठक आहे ती. कांशीराम त्या बैठकीला स्वतः हजर होते आणि नाव बदलून गेलेले होते कांशीराम, त्यामुळे त्यांना आज जाता आलं. त्या बैठकीमध्ये तळातून वर उठणारे जे क्रांतिकारी लोक आहेत, तळातून वर उठणारी जी जनता आहे, तळातून वर उठणारी कष्टकरी जनता जी आहे, तळातनं वर उठणारी जी अस्पृश्य जनता आहे, तळातनं वर उठणारी आदिवासी जनता आहे, तळातनं वर उठणारी निग्रो जनता आहे, या सगळ्या जनतेचा पराभव कसा करता येईल, या सगळ्या जनतेला ताब्यात कसं ठेवता येईल, या विषयावर जगातल्या भांडवली सोशल सायंटिस्टनी एक बैठक घेतलेली. आणि त्या बैठकीमध्ये 5 मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. त्यातला एक मुद्दा ह्यांनी सचिननी मांडला, चांगला मांडला बगाडीने आमच्या. ते काय मुद्दे आहेत 5? त्यांनी 3 दिवस चर्चा केली आणि 3 दिवसाच्या चर्चेनंतर 5 वाक्यात त्यांनी चळवळ कशी नेस्तनाबूत करावी याच्याविषयीच हे केलंय. त्यांचं पहिलं वाक्य आहे, इग्नोर द मुवमेंट. मुवमेंटकडे दुर्लक्ष करा, मुवमेंट पुढे येऊ देऊ नका, मुवमेंटला प्रसिद्धी देऊ नका, मुवमेंटला मान्यता देऊ नका. इग्नोर द मुवमेंट. अण्णाभाऊसाठी ही एक मुवमेंट आहे, लक्षात ठेवा. अण्णाभाऊसाठी ही एक विचार ज्वाला आहे. अण्णाभाऊसाठी अहो ज्ञानपीठ विजय मिळवणाऱ्या विंदा करंदीकरांनी म्हटलंय, अण्णाभाऊंच्या त्यागाचे आणि क्रोधाचे चुलवान पेटलेलं आहे आणि त्यातून साहित्य तयार झालंय. त्यांच्या त्या अण्णाभाऊंच्या जळण्यातून निर्माण झालेल्या ठिणग्या म्हणजे त्यांच्या कथा आहेत, म्हणजे त्यांच्या कादंबऱ्या आहेत. आता असा स्वतः जळून एक क्रांतिकारी माणूस, अंतर्बाह्य क्रांतिकारी माणूस, अंतर्बाह्य मानवमुक्तीवादी माणूस, अंतर्बाह्य समतावादी माणूस, अंतर्बाह्य विज्ञानिस्ट माणूस, असा हा माणूस म्हणून जगानं उचलून धरलाय. यांनी किती कोंबड झाकून ठेवलं ते अण्णाभाऊंना जगानं उचलून धरलंय. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये रशियामध्ये साहित्य संमेलन घ्यायचा प्रयत्न भगवान अवघडे आणि यांनी सुरू केला. तो प्रयत्न सुरू झाल्यावर आधी एक साहित्य संमेलन झालं आणि दुसरं साहित्य संमेलन आता होतंय, ते 2 मार्चला आहे रशियामध्ये. मित्रांनो, अण्णाभाऊसाठी ही आग आहे, ती कुणालाही थांबवता येणार नाही. पण आपण त्यांचे फॉलोअर म्हणणारे आपणच जर त्यांचे पाय तोडायला लागलो, आपणच त्यांच्याबद्दलच्या चुकीच्या गोष्टी मांडायला लागलो, सत्यशोधित इतिहास आपण मांडला पाहिजे. आता पहिल्यांदा अण्णाभाऊंच्या बदनामीचं षडयंत्र झालं ते अण्णाभाऊ साहित्यिकच नाहीत असा मुद्दा होता. मी माझ्या प्रबंधाचं काम करत असताना मला माणसं म्हणत होती, विषय बदल, तुला लगेच मान्यता देतो. मला मान्यता दिली नव्हती. आता इथं मांडायचा विषय नाही, वेळ कमी आहे आपल्याकडं आणि माझ्याकडे हॉटस्पॉट कमी आहे. पण मी चिकाटीनं माझ्या पद्धतीने हे केलं. त्याचं कारण मी अण्णाभाऊंच्या बरोबर राहिलो होतो. 56 ते 69 या काळामध्ये अण्णाभाऊ मी जवळून पाहिलेले होते, अनुभवलेले होते. मी लहान मुलगा होतो, मला फार कळत होतं अशाचा भाग नाही. मी हायस्कूलचा मुलगा होतो. माझी आणि अण्णाभाऊंची शेवटची भेट झाली तेव्हा मी मॅट्रिकला होतो. बीडच्या साहित्य संमेलनाच्या साहित्य संमेलन नव्हे, क्रांती नाना पाटलांच्या इलेक्शन मध्ये बीडला नव्हती अण्णाभाऊंची. पोटात पाणी आणि पोट असं हे झाल्यासारखं होतं, फाल मंद आलेली होती. पण अशा अवस्थेमध्ये अण्णाभाऊ आले होते आणि अण्णाभाऊ आलेत याच लोक कौतुक करत होते, लक्षात घ्या. त्यामुळं अण्णाभाऊ हा माणूस मी अण्णाभाऊ हायस्कूलचा मुलगा असताना वाचलेलं होतं पूर्ण. मला स्वतः अण्णाभाऊ पुस्तक आणून देत होते आणि त्यांच्या पुस्तकाच्या 3 प्रती घेऊन ते यायचे. एक माधवराव बागलांना द्यायचे, एक सूर्यकांत मांढरेंना द्यायचे आणि तिसरी मला आणून द्यायची. एक छोटा मुलगा मी, त्यांच्या सिनियर जो स्वातंत्र्य सैनिक माझे वडील होते आणि माझे वडील 55 साली वारले, त्यामुळं सहानुभूतीची लाट माझ्याबद्दल आली होती. त्यामुळे क्रांतीनाना पाटील, अहमद शेख, अण्णाभाऊ, हे सगळेच लोक, नारायण सुर्वे, हे सगळे घरी माझ्या अगदी दारिद्र्यामध्ये आम्ही पिचत पडलेलो, पण माझ्या घरी येऊन भेटून सांगून गेले ती मोठी माणसं ही.
याचा परिणाम माझ्यावर होता आणि म्हणून मी केलं तर पीएचडी अण्णाभाऊंच्यावर करायची. शेवटी तर मी त्यांना म्हटलं होतं माळावर मुलाला परवानगी लागत नाही. तुम्ही मला मान्यता देताय की नाही सांगा, नसेल तर मी पुस्तक तयार करतो अण्णाभाऊंच्यावरचं. अण्णा जे विद्रोही सध्या साहित्याची चळवळ चालू आहे, त्या विद्रोही साहित्याच्या चळवळीचे जनक अण्णाभाऊ आहे. सामान्य माणसाला साहित्यामध्ये आणणारे अण्णाभाऊ आहे. आतापर्यंत प्रस्थापित साहित्य अण्णाभाऊंना मानत नव्हते, पण आता हे नवीन पुस्तक आले पहा विश्वास पाटलांचं. विश्वास पाटील हे प्रस्थापित गुरव सरांचा आवाज येत नाही, त्यांचा टेक्निकल प्रॉब्लेम. सरांचा आवाज. सतीश गवारे सर. तर अतिशय सुंदर अशी चर्चा या ठिकाणी झालेली आहे. महत्वाचे मुद्दे आलेले आहेत. अण्णाभाऊंच्या बदनामीच्या षडयंत्रामागे असलेली कारण परंपरा ही अगदी स्पष्टपणाने इथं उघड झालेली आहे. आणि ही चर्चा अतिशय विधायक वळणावर आता आलेली आहे. बाबुरावजी गुरव सरांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव या ठिकाणी सांगितलेले आहेत अण्णाभाऊंच्या सोबतचे. आणि अण्णाभाऊ ही एक आग आहे, ही थांबवणं आता कोणालाही शक्य नाही. अण्णाभाऊ म्हणजे मानवतेचा उद्गार. अण्णाभाऊ म्हणजे या मानवतेच्या शत्रू विरुद्धचा एल्गार. अशा प्रकारची मांडणी या सगळ्याच चर्चेमधून झालेली आहे. या ठिकाणी ज्या ज्या सगळ्या वक्त्यांनी सहभाग नोंदवला त्या सर्वांचं मी पुरोगामी विचार मंचाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. पुरोगामी विचार मंचाचे अध्यक्ष रवींद्र सुरवसे, ज्ञानेश्वर घाटुळ, सतीश गवारे ज्यांनी हे सगळं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे मित्र कॉम्रेड अशोक उफाडे, प्राध्यापक डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी यांचं मोलाचं सहकार्य या सर्व चर्चासत्राला लाभलेलं आहे. त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. सतीश नाईक, मी या ठिकाणी सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि ही चर्चासत्र या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. सतीश गवारे सर. सतीश गवारे सर, आपण थांबूयात. हॅलो. ओके. हो सर. ओके. हा, धन्यवाद. बंद करा.